पद्धतीनं हे दोघेही बाईक्सवर आले, दोघांनीही हेल्मेट घातलं आणि त्यांनी 4 राऊंड फायर केलेले आहेत। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। खासदार संजय राऊत यांनी सुद्धा म्हणलेलं आहे की हा फक्त गोळीबार नाही तर हा इशारा सुद्धा आहे। पोलीस आयुक्तांचं लक्ष मुंबईवर नाही का, असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी यावेळी केलेला आहे। वरती हल्ले होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या, मात्र गेल्या 10 ते 15 वर्षातली ही पहिलीच घटना म्हणावी लागेल जिथे एका सेलिब्रिटीवरती, तो देखील सलमान खान एवढ्या मोठ्या अभिनेत्यावरती त्याच्या घरावरती अशा प्रकारचा गोळीबार होणं, त्यामुळे नक्कीच मोठी धक्कादायक घटना ही म्हणावी लागेल। आणि याआधी देखील सलमान खानला धमक्या आलेल्या आहेत, त्यामुळे सलमान खान कुठे ना कुठे हिट लिस्टवर होता। आणि असं असताना सलमान खानच्या घराजवळ एवढ्या जवळ हल्लेखोर कसे पोहोचतात आणि जी आजपर्यंत सलमानला सुरक्षा प्रोव्हाइड केली होती तिचं नेमकं काय झालं, हल्लेखोर एवढ्या जवळ पोहोचलेच कसे आणि फायरिंग करून ते पसार झालेच कसे, हा नक्कीच एक मोठा गंभीर प्रश्न आहे आणि येत्या काळात मुंबई पोलिसांना त्याचं उत्तर देखील इकडे द्यावं लागणार आहे। मात्र आपण बघतोय की आता हल्ला झाल्यानंतर तात्काळ तरी मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवलेली आहे। जे एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक आहेत त्यांनी देखील आताच परिस्थितीचा आढावा घेतला। मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त गौतम लखवी हे देखील इथे येऊन गेलेले आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेतला आणि फॉरेन्सिकची टीम देखील इथे आलेली आहे आणि त्यांनी ज्या काही गोळ्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत आणि त्याचा फॉरेन्सिक ॲनालिसिस करून नेमका कोणत्या पिस्तुलातून ह्या गोळीबार करण्यात आला याचा आढावा घेतला जाईल। प्रथमदर्शीने असं सांगितलं जातं की 9mm बोरची पिस्तूल असू शकते जिथून गोळीबार केला आहे। 2 बाईक सवारांचा CCTV फुटेज सध्या पोलिसांच्या हाती आलेला आहे, मात्र दोघांनीही हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे त्यांची तात्काळ ओळख पटवणं पोलिसांना मुश्किल आहे। मात्र बाईकचा नंबर आणि बाईक ज्या दिशेने गेली त्या दिशेने सध्या पोलीस CCTV फुटेज चेक करतात। एवढंच नाही तर संपूर्ण परिसराचा CDR ड्रम डेटा काढून देखील या परिसरात यावेळेला कोण होतं, कोणते नंबर, कोणते फोन ॲक्टिव्ह होते या सगळ्या अनुषंगाने आता पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे। नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचं पथक आणि फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी तातडीने दाखल सुद्धा झाली होती आणि त्यानंतर आता हा पुढील तपास सुद्धा सुरू झालेला आहे। तर आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहूयात कशा पद्धतीने सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी घराबाहेर हे 2 बाईक्सवर आले, दोघांनी हेल्मेट घातलं होतं आणि या दोघांनी सुद्धा सलमान खानच्या घरावरती 4 राऊंड फायर केलेले। साम टीव्हीच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आलेली आपण सध्या पाहतोय। मुंबईच्या वांद्रे इथे सलमान खानच्या घराबाहेर अशा पद्धतीने 2 बाईक्सवर आले आणि त्यांनी 4 राऊंड फायर केलेली आहेत। साम टीव्हीवर आपण ह्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरची ही दृश्य आहेत आणि सलमान खानचं पूर्ण कुटुंब आणि सलमान खान हा स्वतः सुद्धा घरामध्ये यावेळी उपस्थित होता, मात्र पहाटेची वेळ होती त्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही अशी माहिती हाती येते। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, आपण सध्या याच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आहात की जिथे हा गोळीबार नेमका झालेला आहे।